कालचा 5वा सर्ग संपलेला आहे आणि 6वा सर्ग आहे. तर 6व्या सर्गामध्ये उत्पत्ती प्रकरण 6वा सर्ग आहे. तर त्यामध्ये विषय आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो सुरुवातीला विषय सांगितलेला असतो तर तो विषय आहे जो हेडिंग ज्याला आपण म्हणतो तो आहे आत्म्याची प्राप्ती ज्ञानाने कर्माने नव्हे आणि ज्ञान प्राप्तीचा क्रम. म्हणजे ज्ञानात एवतु कैवल्यम, सर्वश्रेष्ठ काय आहे तर ज्ञान आहे. मग आता भौतिकही ज्ञान असतात, जगातली ज्ञानही असतात, परंतु ती ज्ञान आपल्याला या भवसागरातून बाहेर काढत नाही. तर त्या इतर जे ज्ञान जे आहेत ना तर त्याला सुद्धा काय त्याला अज्ञानच म्हटलेलं आहे. एखाद्या मेडिकलचं ज्ञान असेल, इंजिनिअरिंगचं ज्ञान असेल, याला कोणतंही ज्ञान असतो. नाही आपण हे भजन जे आता तुम्हाला मागच्या वेळेस मी सांगितलं शास्त्रीय द्वैत आणि अशास्त्रीय द्वैत हे सांगितलं होतं. शास्त्रीय द्वैत आणि अशास्त्रीय द्वैत. आता हे द्वैत आहे ज्याला आपण संसार म्हणतो, हे द्वैत आहे. संसार, प्रपंच, विषय हे सगळं द्वैत आहे. परंतु हे कसं आहे तर अशास्त्रीय द्वैत आहे. आता हे शास्त्रीय द्वैत आहे. शास्त्रीय द्वैत म्हणजे कीर्तन करणं, प्रवचन करणं, परमार्थ करणं, देवाचं नाम घेणं हे सुद्धा द्वैतच आहे. आपणच आपलं नाव घ्यायचं हे व्यवहाराला धरू नये का सोडू नये. तसं जर चालेल आपणच आपलं नाव घ्यायचं कारण नाही. मी माणूस आहे, मी माणूस आहे, मी माणूस आहे असं म्हणायचं काही कारण आहे का? हे म्हणण्याचं कारण नाही. परंतु जरी एखाद्याला भ्रम झाला मी कोण आहे, मी खरंच माणूस आहे, मग त्यावेळेस त्याला सांगावं लागतं अरे बाबा तू माणूसच आहे, कर अभ्यास कर, तू माणूस आहे माणूस आहे असं म्हण. तसं पाहिलं तर तुम्ही साक्षात ब्रह्मच आहात आणि ह्या जगामध्ये केवळ ब्रह्मच आहे. ब्रह्म सोडून जगामध्ये काहीच नाही. परंतु इतकी माणसाची अधोगती झाली, इतकी अधोगती झाली, त्या अधोगतीला माप नाही. तो कोण होता, कोणत्या स्थितीमध्ये होता आणि तो कोणत्या स्थितीमध्ये आलेला आहे. तर तो एवढा ज्याला ब्रह्माचं शब्दामध्ये ब्रह्माचं त्या परब्रह्माचं वर्णन करता येत नाही, त्या आत्मतत्वाचं वर्णन करता येत नाही. त्या आत्मतत्वाशी जगात कशाची त्याची तुलना करता येत नाही. अशा प्रकारचं ते आत्मतत्व आहे. आणि तिथून आपण जे घसरलो तर आपण कुठपर्यंत आलो तर आपण ही अशा योनीमध्ये आपण सापडलो आहोत. 84 लाख योनीमध्ये आपण सापडलो आहोत आणि आपण ब्रह्म आहोत हे विसरलो आहोत. आणि म्हणून आपल्याला स्मरण करून द्यायचं आहे का तुम्ही ब्रह्म आहात याचाच अभ्यास करा. तुम्ही देह नाही तर तुम्ही ब्रह्म आहात याचा अभ्यास करण्यासाठी. मग आता जो ब्रह्मच झालेला आहे त्यांना काय म्हणायची गरज आहे का? नाम तरी काय? आपलं नाम काय सांगतंय? मी ब्रह्म आहे. हा हेच नाम आहे ना, नाम हेच आहे, मी ब्रह्म आहे हेच नाम आहे आणि हाच अभ्यास करायचा आहे. पण आता जो ब्रह्म झालेला आहे याच्याच करता एक प्रमाणे पाहिजे. दिवा जळतो का तेल जळतं? दिवा जळतो का तेल जळतं? काय आहे विचार जर केला तर दिवा जळत नाही तर काय जळतं? तेल जळतं. दिया नाही जळता तेल जळतं. दिया आपण दिवा जळतोय बोलताना म्हणतो, परंतु दिया नाही जलता तेल जलता नाही का. आणि इतना समझ में नहीं आता तो काय को बकवास करतो. आणि सुबह हो गया तो दिया का भी काम नाही, तेल का भी काम नाही, नाही का. म्हणजे दिव्याची भाषा, प्रकाशाची भाषा ही अंधार आहे म्हणून आहे. मग आता दुपारच्या वेळेला दिवसाच्या वेळेला याची गरज नाही, दिव्याची गरज नाही आणि तेलाची किंवा प्रकाशाची काही गरज नाही, कारण स्वयंभू प्रकाश आहे हा. मग तशाच प्रकारे आपण साक्षात काय आहोत तर ते आत्मतत्व आपण आहोत आणि हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे, पाहायचं आहे. म्हणून संसार तसा संसार वाईट नाही. देह ह्या जगामध्ये परमेश्वराने जे निर्माण केलं ते काहीच वाईट नाही, ते चांगलंच आहे आणि ते बरोबरच आहे. परंतु आपल्या बुद्धीला त्याचा वापर, आता मी उदाहरण सांगितलं होतं ना मी मागच्या वेळेला की लहान मुलं असतं, लहान मुलं असतं तर लहान मूल काय करतो तर एखादा साप आला तर असं वाटतं चांगलं खेळणं सापडले आणि त्याला चांगलं वाटतं. ते लहान मूल काय करतं, साप धरायला पळतं, धावतं. परंतु तो साप कसा आहे तर त्याचा घात करणार आहे. साप काय करणार आहे, त्याचा घात करतो. लहान मुलाचा घात करणार का नाही. परंतु तिथं जर समजा मदारी आला तो मदारी काय करतो, त्या मुलाला सापापासून परावृत्त करायचं असते. सापाजवळ कधी जायचं नाही, सापाची त्याला भीती दाखवायची असते
हा तुझा घात करणारा आहे. पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप काय, जेव्हा एखादा मदरी येतो, तो मदरी आल्यानंतर तो मदरी काय करतो, तर त्या सापाला पकडतो, त्या सापाची विषारी दात पाडतो, त्याला गळ्यात घालतो, दारोदार फिरतो आणि ते पोट घालतो. त्या सापावर तो पैसे मिळतो. तो साप त्याला कसा होतो, आता त्याला सापाचा त्याग करून चालणार नाही. त्या सापाच्या जीवावर तो स्वतःचं कुटुंब चालवतो. म्हणजे परंतु लहान मुलाला हे जमणार नाही. लहान मुलानं सर्पाचा त्यागच करायला पाहिजे. आणि जो मदरी, त्या मदरीला सर्पाचा त्याग करून चालणार नाही. तसं सुरुवातीला जोपर्यंत आपल्या ठिकाणी ब्रह्मज्ञान होत नाही, जोपर्यंत आपली आसक्ती आहे, म्हणून संसार वाईट नाही तर संसाराची आसक्ती वाईट आहे. त्यानंतर देह वाईट नाही तर देहाची आसक्ती वाईट आहे. परंतु याच देहातून आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. याच देहावरून आपल्याला ब्रह्म व्हायचं आहे. आणि म्हणून आपला देह असा आहे, तो संतांचा देह कसा आहे, पवित्र तो देह. तिथे काय सांगितलं, देहाची निंदा केली. शरीर काय सांगितलं, शरीर रोगाचे भंडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आईशी. हा देह नाशिवंत, मळ मूत्राचा बांधा, वरी चर्म घातलेले, कृमी किटकाचा सांधा. हे काय केलेलं आहे, तर शरीराची निंदा केलेली आहे. परंतु शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे होय साध्य केले, शरीरे साधले परब्रह्म. आणि म्हणून शरीर कसं आहे, शरीर उत्तम चांगले. मग अशा प्रकारचं शरीर कसं आहे, ते शरीर चांगलं आहे. मग असं त्या शरीरातूनच आपल्याला काय करायचं आहे, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. मग संतांचा देह कसा असतो, त्यांचा देह तर सदेह सच्चिदानंद कान होती ते. तुकाराम महाराज हाच देह. मग आता अजून तुम्हाला सांगतो पहा, नाकी म्हणजे गर्भवासाचं कसं सांगितलं, गर्भवास सुद्धा चांगला आहे का, गर्भवास सुद्धा चांगला नाही. मग त्या गर्भवासाची साधू संतांनी निंदा, ही भूमिका आपल्याला कळली पाहिजे. या गर्भवासाची सुद्धा निंदा केलेली आहे. ती निंदा कशी केलेली आहे, नाकी तोंडी कृमी किडे, विष्टाले तो चहूकडे, आणि गर्भवासाचे दुःख गाडे कोणा पुढे सांगेल. मग अशी गर्भवासाची निंदा केलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज का म्हणतात, तर तुका म्हणे गर्भवाशी आणि सुखी घालावे आम्हाशी. म्हणजे गर्भवासाची निंदा आहे का. जर मनुष्य देह आहे, मनुष्य देहात यायचं असेल तर गर्भवास आपल्याला गर्भवासातूनच यावं लागतं. आणि तो गर्भवास असा आहे तर गर्भी सर्व स्मृती होती. गर्भवास असा जरी असला तरी गर्भी सर्व स्मृती होती. आणि सोहम भावे उच्चारिमती, तिथं स्मरण होतं, तिथं तो देवाचं भजन करीत होता. अशा प्रकारच्या भूमिका इथे सांगितलेल्या आहेत. तर तेव्हा आता काय सांगितलं, म्हणून काय करायचं आहे, तर म्हणून आता आपण राहायचं कसं. त्या शिष्याने काय केलं होतं, गुरूंना प्रश्न विचारला की म्हणे मला काय करा, बोध करा. विचारलं होतं ना, म्हणे मला बोध करा. आता हा फार महत्वाचा प्रश्न आहे, मला बोध करा. मग बोध करण्यासाठी श्री गुरुनी त्याला सांगितलं तुझ्या बायकोला घेऊन ये. बायकोला घेऊन कसं स्टेप आहे पा, कसा विचार आहे. तर त्याने विचार केला मला बोध करायचं, बायकोच काय कारण इथं मला आत्मज्ञानाचा बोध करायचा आहे. ते बायकोचा आधी घराच्या बाहेर नाही कधी तिला पाऊल टाकायचं नाही. म्हणजे बायकोला घेऊन ये. पण गुरु काहीतरी सांगतात तेव्हा त्याला काहीतरी कारण असतं, त्याला काहीतरी अर्थ असतो, त्यांना काहीतरी साध्य करायचं. तो बायकोला घेऊन आला नाही का. मग तो आला तर गुरूंची पूजा वगैरे चाललेली होती, शिष्य समुदाय बसलेला होता. आणि तर गुरूंची पूजा वगैरे झाली. आणि जवळजवळ गुरूंनी सांगितलं त्याला, अरे म्हटले आता बरेच साधक आले होते, त्यांनी काय आणलं होतं, पेढे बर्फी काही फळं वगैरे त्यांनी आणलेली होती, ती ते पडलेली होती. मग हा आला, पूजा वगैरे झाली गुरूंची. गुरूंनी सांगितलं अरे अरे सगळे आपले असं करा, अरे तू असं कर, एवढी पेढे पडलेले आहेत, जा तुझी बायको बसलेली आहे, तिला पेढे खायला दे तिला. मग याने पेढ्याचा बाऊस घेतला, बायकोला पेढा घातला. तो प्रकार तुम्हाला माहिती. नंतर ते म्हणजे अरे तो पलीकडच्या खोलीमध्ये एक माणूस ध्यान करीत बसलेला आहे, त्यालाही पेढा खायला घाल. मग तिथला प्रसंग तो कसा होता, इथं अतिशय आसक्ती होती, वासना होती, प्रेम होतं, आणि तिथं शत्रुत्व होतं. मग इथं प्रसंग तुम्हाला माहिती, त्याने पेढे कसे घातले.
तिथे त्याने पेढे कसे घातले आणि नंतर सगळं उरकला. जवळजवळ दिवस संपत आला. 4 वाजले, 5 वाजले. हो गुरुने मला सकाळी बोलवलं 9 वाजता. अजूनही बोध कसा केला. काय म्हटले की बाजारात जा आणि आपल्याला काय करायचं आता संध्याकाळची पूजा करायची तर हार घेऊन ये, पूजे साहित्य घेऊन ये. तो मग तिथलाही प्रसंग तो मला माहिती. आता सगळे म्हटले आता जायचा वेळ झाली. मग तेव्हा तो शिष्य म्हणतो महाराज तुम्ही आता जायची वेळ झाली, तुम्ही मला बोध केला नाही. तेव्हा ते म्हणतात अरे तुला बोध केला पण तुला कळला नाही. मग पहा म्हणजे तुम्ही कसा बोध केला म्हणजे पहा तुझ्या बायकोला तू पिढे घातले तेव्हा तुला कसं वाटलं आणि तू कोणत्या पद्धतीने पिढे घातली. म्हटलं मला फार आनंद झाला आणि तिला आम्ही अतिशय आनंदानं अतिशय प्रेमानं तिला जास्तीत जास्त किती पिढे खाऊ घालू अशा पद्धतीने मी तिला पिढे खाऊ घालतो. आणि पलीकडच्या माणसाला पेढे कशी दिली म्हणजे त्याला पाहिल्याबरोबर माझ्या तळपायच्या मस्तकाला गेली, हात थरथरायला लागली, अगदी भयंकर राग आला, मला राग चढला. कालच त्याच्याशी मारामारी झाली आणि तिला पेढा खाऊ घालायचा मला ती कल्पनाच होईना. पण गुरु आज्ञा म्हणून मला त्याचं पालन करावं लागलं. आणि म्हणून कसं सगळे रागानं बळच घाई त्या तोंडात डोळे दाखले त्याच्या तोंडामध्ये पेढा कोंबला माझा शत्रुत्व. नंतर म्हणे बाजारात गेला तुला कसं वाटलं, कोण कोण भेटलं म्हणजे बाजारात मी गेलो असंख्य माणसं भेटली, कोण भेटली मला तेही सांगता येत नाही. मी त्याच्या तोंडाकडे पाहिलं नाही, त्यांच्याबद्दल मला काही वाटलं नाही, कोण भेटलं तेही पाहिलं नाही. तिथं कसं होतं मी पूर्णपणे आलिप्त होतो नाही का. कसं होतो निसंगपणे वागलो, आलिप्तपणे वागलो, कोण ते सुद्धा पाहिलं नाही, त्यांच्याबद्दल येत किंचित मनात विचार सुद्धा आला नाही. म्हणजे हाच तुला बोध आहे, हाच तुला बोध आहे. तर कोणी जरी असला तरी तिथं काय करायचं आसक्ती ठेवायची नाही. आसक्ती ठेवायची नाही याचा अर्थ दुसरं उदाहरण त्याचा तिथं कोणाचा द्वेषही करायचा नाही, फार आसक्ती ठेवायची नाही आणि द्वेषही करायचा नाही. तर कसं वागायचं उदासीन वृत्तीनं वागायचं. कसं वागायचं तू बाजारात जसं वागला तसा तू सर्वत्र वाग, प्रिय माणसाची वाग तसाच, शत्रूशी तसाच वाग, घरात तसाच वाग, बाहेरही तसाच वाग आणि आयुष्यभर असाच उदास वृत्तीनं राहा. हाच तुला बोध आहे. मग आता म्हणून संसारामध्ये कसं राहायचं तर संसार वाईट नाही तर संसाराची आसक्ती वाईट आहे. आणि म्हणून संसारात सुद्धा कसं राहायचं आहे तर उदास वृत्तीनं संसारात राहायचं आहे. आणि आता आपल्याला प्रसंग परंतु ह्या विषय कळायला पाहिजे नाही का. आता ज्ञान सांगितलेलं असतं परंतु आपण त्या जिथल्या ज्ञानाचा तिथं वापर करतो, तिथल्या ज्ञानाचा शरीर उत्तम चांगले मग आपण शरीरातच अडकून पडतो. अजून काय सांगितलं पहा तर माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्माण परंतु अज्ञान काळामध्ये नाही. अज्ञान काळात आसक्ती असते. अज्ञान काळ आणि ज्ञानाचा काळ त्याच्यामध्ये फरक आहे. अज्ञान काळातला उद्देश वैराग्य निर्माण होण्याकरता केलेला असतो, बोध ठसवण्याकरता उपदेश स्थिर होण्याकरता अज्ञानाला केलेला उपदेश असतो. आता उदाहरण पहा, जो मुलगा अभ्यास करत नाही, जो त्याला काय करावं अरे अभ्यास कर नाही का, त्याला रागवावं लागतं, त्याला लालूच दाखवावी लागते, त्याला अभ्यासाला प्रवृत्त करावं लागतं, अभ्यासाला बसवावं लागतं. आणि जो फार अभ्यास करतो, जो रात्रंदिवस अभ्यास करतो, त्याला काय सांगावं लागतं अरे जरा बाहेर जा, अरे जरा खेळून ये, जरा मित्रांकडे जा, जरा थोडासा टीव्ही पहा नाही का. त्याला असंही सांगावं लागतं, त्याला सांगावं लागतं. दूध तापावं लागतं, दुधाला जाळ घालावं लागतो, बरोबर आहे का नाही. दुधाला जाळ घालावा लागतो, पण उतू गेलेला दुधाचा जाळ हा कमी करावा लागतो, बरोबर आहे का नाही. याने पाहिलं की दूध उतू चालले आणि म्हणून गॅसच घालून टाकला. मुलांनी पाहिलं की आईनं दूध तापायला ठेवलं होतं परंतु गॅसच घालून टाकला. आईनं दुसऱ्याशी दूध तापायला ठेवलं, दूध तापलं नाही, याने गॅस घालून टाकला. का आईने गॅस घालवला ना, मुलग्याने गॅस घालवला, पण आईने गॅस कधी घालवला, दूध उतू चालल्यावर आईने गॅस घालवला आणि हा तापायच्या आधीच गॅस घालवतो नाही का. हा त्यातला फरक आहे. मग तसंच आता प्रसंगावधान आपण राखायचा. तर तुम्हाला ते उदाहरण मी सांगितलं होतं, पाटलांचं उदाहरण सांगितलं एका पाटलाचं उदाहरण. तर पाटील अशी आपल्या बैठकीत बसलेली होती, गाव पंचायत बसलेली होती, 4-10 महत्वाची माणसं बसलेली होती आणि तिथे गप्पा चाललेल्या होत्या.
तर तिथं त्या पाटला जातो नोकराला आणि पाटला सांगतो, हो पाटील, आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची, म्हणजे तुम्हाला मुलगा झाला. म्हणे अरे मूर्खा, तुला अक्कल कशी नाही? म्हणजे पेढे वाटीत यायचं, मला सांगतो काय म्हणे, पेढे वाटीत यायचं म्हटले अशा वेळेला. बरं म्हटलं, त्याला पश्चाताप जर आपण मला किती मूर्ख, आपल्याला कसं कळलं नाही म्हटलं, हे आपल्याला कळायला पाहिजे होतं नाही का, आपण पेढे वाटीत यायला पाहिजे होतं. 1 महिना 2 महिने गेले, पाटलाची म्हातारी वाचली. याने मोठी पिशवी घरात 5 किलो पेढे घेतले, 5 बॉक्स घेतले, अख्ख्या गावात पेढे वाटीत चालला. पाटलाची म्हातारी गेली, अख्ख्या गावात पेढे वाटीत चालला. शेवटी पाटलाची बैठक चालू होती, ती थारा पाटील तुमची म्हातारी वारली, तिथे पेढे सगळ्यांना. असं चालेल का? नाही का? म्हणजे जो उपदेश केलेला आहे शास्त्राने, जे ज्ञान सांगितलेलं आहे, त्या ज्ञानाचा काय करायचा, आपण अशा पद्धतीनं आपण वापर करायचा. तर तेव्हा मग आता पहा की आपल्याला ज्ञानाला प्रतिबंध जो आहे, तर ज्ञानाला प्रतिबंध संतांनी त्याच्यावर उपाय केले. पहा, संत म्हणजे इथं यासाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस गुळबाबा. म्हणजे कोणती गोष्ट माणसाला फुकट मिळत नाही आणि सहजासहजी मिळत नाही. जगातले कोणते रुपया सुद्धा माणसाला फुकट मिळत नाही. किंवा एखाद्या विद्यार्थ्याला पास जर व्हायचं असेल, त्याला वर्षभर त्याला घासावं लागतं. विहीर पाहावी खोदून, घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून. ह्या गोष्टी ज्या असतात ना, त्या अतिशय त्याला कष्ट त्याला हे करावे लागतात. मग तसंच हे जे ब्रह्मज्ञान आहे ना, ते ब्रह्मज्ञान सुद्धा सहजासहजी मिळत नाही. याच्यासाठी सुद्धा कसं आहे, मग सांगितलंय, देह जाओ आत्वा राहो, पांडुरंगी दृढ भाव. मग आता याचा सुद्धा आपण देह जाओ आत्वा राहो कशा करता, कोणताही प्रसंग जरी आला, चांगला प्रसंग आला, वाईट प्रसंग आला, तरी सुद्धा आपण खचायचं नाही. चांगला जरी प्रसंग आला तरी त्या चांगल्या अंतःकरणाची स्थिरता आहे, त्या अंतःकरणाची स्थिरता आपण बिघडून द्यायची नाही, अंतःकरणाची स्थिरता ठेवायची. किती श्रीमंती आली, आनंदाचा काळ आला, तरी सुद्धा देवाचं नाम सोडायचं नाही. देवाचं नाम, देवाचं प्रेम, आणि ज्या क्षणी आपल्या अंतःकरणात देवाबद्दलचं प्रेम कमी होईल आणि आपलं नाम सुटणं, हेच म्हणून तुझ्या नामाचा विसरपणे कोटी ब्रह्मात्याकडे. नामाचा विसर पडता कामा नये, कसल्या परिस्थितीत नाम विसरून द्यायचं नाही. नाम अखंड चिंतन 24 म्हणतात ना, 21,600 वेळा हे भजन व्हायलाच पाहिजे. मग जगामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे ती तुमची भजन बंद पडते? कोणती गोष्ट चांगली आहे, देवापेक्षा प्रिय, देवाच्या नामापेक्षा चांगलं जगामध्ये करतो आहे? मग काय सांगितलेलं आहे, तर अशा प्रकारची स्थिती, आपला अंतःकरणाची स्थिरता बिघडून द्यायची नाही. मग जो नेहमी उदाहरण सांगतो, गंगा जी वाहते ती अखंड वाहते. जे मुक्त होतात, एकदा नदी समुद्राला मिळाली का ती मागे फिरत नाही, ती पुन्हा नदी होत नाही. नदी एकदा समुद्राला मिळाली का ती समुद्रच होऊन जाते. तसा जो साधक देवाचं भजन करता करता, तुकाराम महाराज म्हणतात, देव पावयासी गेलो तेथे देवाची होऊन ठेलो. मग तो ब्रह्म झाला. ब्रह्म तर निर्विकार आहे, तो ब्रह्मस्थितीवर असतो, मुक्त स्थितीवर असतो, आत्मस्थितीवर असतो. याचा अर्थ त्याचा चित्त कशानंच विकार पावत नाही. ब्रह्म निर्विकार आहे. मग तुकाराम महाराजांचं वर्णन केलं, चुकीचा तुलनेशी ब्रह्म कसे आहे. रामेश्वराने तुकाराम महाराजांची परीक्षा केली, एका पारड्यामध्ये ब्रह्म टाकलं, एका पारड्यामध्ये तुकाराम महाराजांना टाकलं. तुकाराम महाराजांचं पारडं जड बनलं. कारण काय, ते ब्रह्मासारखेच होते, किंबहुना ब्रह्माच्याही पुढची स्टेप तुकाराम महाराजांची होती. इतके ते निर्विकार होते. कोणत्याही गोष्टीने त्यांचं अंतःकरण खचणारं नव्हतं, किंवा जगातली कोणतीही गोष्ट त्यांना आनंद देणारी नव्हती. कारण स्वयंभू आनंद परब्रह्माचा ते काय करत होते, सेवन करीत होते. परमानंद ते सेवन करीत होते, ब्रह्मानंद ते सेवन करत होते, ब्रह्मरस सेवन करत होते, अमृत नाही का ते साक्षात सेवन करत होते. जगामध्ये कोणती गोष्ट आहे अमृतापेक्षा चांगली, ब्रह्मरसापेक्षा चांगली, देवापेक्षा चांगलं कोणी आहे? माझी कोणती गोष्ट त्यांना आनंद देणारी देवापेक्षा नाही का? म्हणून त्याचं ब्रह्मास्वरूपाच्या ठिकाणी त्याची ब्रह्मानंदी लागली टाळी. माणूस झोपलेला असला ना, त्याचं घर अख्खं लुटून जरी नेलं तरी त्याला कळत नाही. ब्राह्मस्थिती आहे नाही का, ब्राह्मी स्थिती आहे त्यांची. आणि म्हणून कसं आहे, तर त्याची स्थिरता, निर्विकारपणा विचलित होता कामा नये. म्हणून पहा, संत संत सब कोई कहते, बडा कठीण संत का पंथ. आणि काम क्रोध जिते नाही, वो संत नाही वो जंत.
तुकाराम महाराज म्हणतात काम क्रोध बंदी खाली तुका म्हणे दिले दोन्ही. काम क्रोध बंदी खाली तुका म्हणे दिले दोन्ही आणि इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. मग असंच सांगितले. तर म्हणून इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवायचे आहेत आणि मन आपल्या मनमुंडा आणि मग ब्रह्मधुंडा. याच्याकरता आपण निर्विकार स्थिती मनच शिल्लक राहिलं नाही. म्हणून पहा काय सांगितलेलं आहे. एक तुकाराम महाराज सुंदर आपण लिहिता की न करी रे संग राही रे निश्चळ. न करी रे संग राही रे निश्चळ. लागो निधी ममतेचा न करी रे संग. किंवा दुसरं सांगितलं आता साजनी झाले मी निसंग. विकल्प नवऱ्याचा सोडी केला संग. कामक्रोध ही जोडी गेले मांग. केला मोकळा मार्गा सुरंग. आईचा जोगोवा मागे. आशा तृष्णेच्या पाडीने जरली. पुढे काय मागेन. सगळं सांगितलेलं आहे. ज्ञानाच्या मध्ये सगळं सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला स्थिर अंतःकरण करायचं असेल तर मनात आता ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगितलेलं आहे. अग्नीचा डोंगरू निघे कुणी बीजांकुरू तैसा मनी जय विकारू उदय जेना. अग्नीच्या डोंगरावर जसं पेटलेल्या डोंगरावर जसा गवत उगू शकत नाही तशा प्रकारे त्याच्या चित्तामध्ये कधीही विकाराचा उद्भव त्याच्या चित्तामध्ये होत नाही. इतकं त्याला अंतःकरण घडवावं लागतं. इतकं अंतःकरण एक मूर्ती घडवायची असेल तो वर्षाचा काळ लागतो. बरोबर आहे का नाही. एक साधारण कांद्यावरून बी जर काढायचं असेल त्याला 110 दिवस लागतात. मूल आईच्या पोटातून तयार होऊन बाहेर पडायला त्याला 9 महिन्याचा काळ लागतो. किंवा मूल सज्ञान व्हायला त्याला 18 वर्ष त्याला जावी लागतात. एवढा काळ लागतो. 6 वर्षाची मुलगी असते. आई व्हायची तिची पात्रता असते. परंतु तिला सुद्धा काळाची काही गरज असते. तसा आपला बोध दृढ होण्यासाठी त्याला काळाची गरज असते. आणि तोपर्यंत साधकानं अभ्यास त्याचं नावच साधक आहे. त्याचं नाव साधक आहे. म्हणजे जो अभ्यास करतोय चिंतन करतोय परब्रह्माच्या प्राप्तीचा मार्गाचा अवलंब तो करत आहे. ते मार्गाक्रमण तो करतच पाहिजे. आणि म्हणून तो आयुष्यभर साधक असतो. ब्रह्मज्ञान प्राप्त होईपर्यंत तो साधक असतो. विद्यार्थी परीक्षा जवळ का विद्यार्थी कशाचा विचार करत नाही. करतो कशाचा विचार. कोणाचं लग्न असो घरात काही सोहळ कार्यक्रम असो काही असो तो काही पाहत नाही. कोणाचं लग्न गावातल्या जत्रा किंवा घरातले काही कार्यक्रम सत्यनारायण पूजा आधी घरात काही आलं तो काही पाहत नाही. तो कुठेतरी जातो अभ्यास करीत बसतो. त्याला विद्यार्थी म्हणतात. त्याचा साधक असावा. साधक कसा असावा तर सतत त्यानं ब्रह्मचिंतन सतत आत्मचिंतन त्याला कोणतीही गोष्ट आवडू नये त्याला. म्हणून साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्बाह्य लोलुपता काय निद्रिते जिनावे भोजन करावे परिमित असं पुढं. तर दुसरं आता सांगायचं की निर्वाहापुरते अन्नाच्छादर आश्रमाची स्थान कुपी गुहा. का सांगितलेलं इथं. का सांगितलेलं आहे. एकांतवाद फार महत्वाचा. एकांतवाद म्हणून सांगितलं बहु एकांतावरी प्रीती. साधकाला एकांताची गरजच आहे. साधकाला सिद्धराला एकांताची गरज. सिद्धला तो एकांत स्वीकारतो. परंतु कशा करता एकांत तो कशा करता स्वीकारतो तर उपाधीचा संघ टाकण्यासाठी तो पण त्याला गरज नसते. नाही का त्याला गरज नसते. श्रीमंताला पैसे मिळवायची गरज नसते. परंतु तो काय करतो कौतुक म्हणून तो काय करतो काय करायचं बसून म्हणून तो धंदे चालू. त्याला पैशाची गरज नसते तरी सुद्धा. म्हणून सिद्धला काही करण्याची गरज नसते. परंतु कौतुक म्हणून सिद्ध काही तो करत असतो. परंतु साधक हा आयुष्यभर कसा असतो. आता पुन्हा सांगतो मनुष्य जन्म कशा करताय का संसार करण्याकरताय. संसार होणारच आहे. आणि संसार म्हणजे तरी काय जगणं याच्यापेक्षा जास्त संसार नाही. जगणं कसं जगायचं. तुम्ही अन्न पाणी खाल्ल्याशिवाय तुम्ही राहणार का. आंघोळ केल्याशिवाय राहणार का. चहा पाणी घेतल्याशिवाय राहणार का. झाला संसार. एवढाच संसार पडतो. आंघोळ करणं चहा पाणी करणं जेवण करणं वस्त्र परिधान करणं आणि त्याच्यासाठी वस्त्र परिधान करायची म्हणून कपडे धुवायची जेवायचं म्हणून भांडी धुवायची खायला पाहिजे म्हणून स्वयंपाक करायचा संसार झाला. यापेक्षा जास्त संसार नाही. त्याचं चित्त कुठं असतं मला ज्ञानेश्वर वाच कधी एकदा स्वयंपाक होईल मला ज्ञानेश्वर वाचायची कधी एकदाची भांडी घासून होतील मला. आता लक्षात आलं का. अशा पद्धतीनं साधकाचा संसार असतो. साधकाचा मग संसार टाकू आणि
हे करीत असताना संसार त्याला बाधक होत नाही. त्याचे चुकीचे विचार त्याला बंधनामध्ये टाकतात. संसार त्याला बंधनात टाकत नाही, त्याचे चुकीचे विचार त्याला बंधनामध्ये टाकतात. आणि म्हणून जी पाण्या निघाली गोचरी, लक्ष ठेवून दोघागरी, चाले मोकळ्या पदरी परी लक्ष देते. किंवा दुसरं उदाहरण सांगितले पहा, का एक बाई असते, ती काय करीत असते, असं कांदन करीत असते, मुखामध्ये कांदन करीत असते, कांदन करीत असते. त्याचबरोबर ती कांदन करीत असताना एक उभी असते, ग्रामीण भागात तुम्ही दर्शन पाहिलं, एक उभी असती, एक खाली बसलेली असती, ते मुसळ असतं आणि असं ते कांदन चाललेलं असतं. ती काय करते, एका हातानं असं कुर्ता कुर्ता ते असं काढते, असे असं 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 हे करीत असताना तिचं लक्ष कुठं असतं, मुसळ वर गेलं तर खाली यायच्या आत उखरातलं बाहेर काढायचं. तेवढ्या झटक्यात ती काढून घेते आणि ते इतकं सहज चाललेलं असतं, तोच वेग असतो, तीच गती असतो आणि तोच ठेका असतो आणि तिचं काम चालू असतं का नाही. पण तिचं चित्त काय असतं की मुसळात आपला बोट सापडता कामा नाही आणि सापडतच नाही. आणि हे करत असताना ती काय करते, धान्य टाकते, ती कुठे ते असते, शिवाय पोराला झोकाही देत असते. शिवाय काय करत असते, पोराला झोकाही देते आणि शेजारी बरोबर गप्पाही मारते, परंतु मुसळाखाली बोट सापडून देत नाही. आणि 1 तासामध्ये काय होतं, तर एवढं गगनभर धान्य कुठून होतं. आणि म्हणतात त्याला झटकून ती मोकळी होती. याला काय म्हणतात, याला म्हणतात की कौशल्य, कर्म कसं करायचं, तर त्या कर्माचं कौशल्य आहे. आणि म्हणून काय सांगितलं, तर निर्वाहापुरते अन्नाच्छादन, साधकाला तो जगतो फक्त कशा करता, आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी. त्याला म्हणून सांगितलं, हा एवढा संसार आहे, याच्यापेक्षा जास्त संसार नाही. याच्याकरता म्हणजे आत्मज्ञानच आहे, जीव ब्रह्माचं ऐक्य. ज्याला आपण म्हणतो, आपण देह नाही तर आपण आत्मा आहोत, आपण देह नाही तर आपण जीव आहोत. देहापासून बुद्धी काढायची ती जीवापर्यंत न्यायची, जीवापासून बुद्धी काढायची ती आत्म्यापर्यंत न्यायची, आत्म्यापासून बुद्धी काढायची आणि ती ब्रह्मापर्यंत न्यायची आणि तीही बुद्धी टाकून द्यायची, मी ब्रह्म आहे ही टाकून द्यायची. एवढा प्रत्येक स्टेपला अभ्यास सांगितलेला आहे. आपण असा अभ्यास आपण काहीच करत नाही, नुसतं आपल्याला कसं आहे, कसं तरी चाललेलं अंदाज पंचित चाललेला. तर पहा, श्री वशिष्ठ म्हणतात, हे रामचंद्रा, आता ईश्वराचं सांगितलं पहा, मागच्या सर्गामध्ये शेवटचं जे वाक्य आहे, सर्व ब्रह्मांडाचे विचित्र घडामोड तू परमेश्वर पुन्हा पुन्हा करीत असला तरी त्याला काहीच कार्य नाही व तो कोणत्याच क्रिया करत नाही. मग आता तो परमात्म्याचं जर पाहिलं तर सगळं कोण करतो, तो परमात्मा करतो. ह्या विश्व उत्पत्ती तोच करतो. या विश्वश्रेयचा घालता मीची का पण नसतो. किंवा काय सांगितलेलं आहे, मी मारिता कौरमळते ऐशा वेटाळेला होता मोही बहुते, तो फिरावया लागत आणि ते दाखवलेली जारी कोणी कोणाची न मारी, हे तर मीच हे सर्व संवारी, हे विश्वरूप व्याचे हरी तो सुटला गा. म्हणजे एका बाजूला काय म्हणतात का मीच सगळं करतो आणि पुन्हा काय म्हणतात मी काही करत नाही. असं दोन्ही गोष्टी ज्यांनी जाणलेल्या आहेत तर त्याला काय म्हणायचं, ज्ञानी त्याला म्हणायचं. मग परमेश्वर सगळं काय करीत असला तरी तो काहीच करत नाही. म्हणजे याच्याकरता काय आहे, सगळ्या तत्वज्ञानाचा आपला समन्वय घालता आला पाहिजे. मग कोण करते, हे सगळं प्रकृती करते. कोण करते, तो काहीच करत नाही तर सगळी प्रकृती करते. मग कर्म कोण करतं, प्रकृती करते. मग प्रकृती करी कर्मे तिने केली म्हणे भ्रमे, येत करता येणे नामे बोलीजे जीव. मग आता जीव म्हणजेच काय, संत तुम्हाला ब्रह्म म्हणतात नाही का, संत तुम्हाला ब्रह्म म्हणतात. तुम्ही ब्रह्म आहातच तुम्ही ब्रह्म संत, परंतु इथं फक्त समज कसा तुमचा नाही. तुम्ही ब्रह्म आहात पण तुमचा समज कसा आहे, ब्रह्मापर्यंत बुद्धी पोहोचलेली नाही. मग तुम्ही म्हणता मी सुखी आहे, मी दुःखी आहे, माझं सध्या फार चांगलं चाललेलं आहे, मागचं वर्ष जरा बेकारच गेलं, पहिलं वर्ष चांगलं आहे, असं तुम्ही म्हटले, याचा अर्थ तुम्ही जीव झाला. याचा अर्थ काय झालो, आपण जीव झालो. मग देहाचा संबंध जोडला का मनुष्य ब्रह्मबुद्धीपासून घसरतो आणि तो देहाला चिघळतो.
आणि म्हणून आता कसं आहे तर त्याला काय करायचं आहे तर त्याला पुन्हा पुन्हा सांगायचं देहाचा तुझा संबंध नाही. म्हणून इंद्रियांतर्विषयाचा संबंध आपण तोडला का तो जीव कुठे जाणार आहे, त्याला आत्म्याकडे जाण्याशिवाय त्याला पर्याय नाही. तरी तो एकटा सर्वदा म्हणून प्रकृती करी कर्मे तिने केली म्हणे भ्रमे हेच करता येणे नावे बोलिले जीव. म्हणून मी करता नाही, मी काही करत नाही, मी परब्रह्म आहे, मी आत्मा आहे आणि सगळ्यांचे जे अधिष्ठान तेच माझे रूपदान. प्रत्येकाच्या देहामध्ये आत्मा आहे. मग स्त्री असो, पुरुष असो, पशु असो, पक्षी असो, एकच आत्मा प्रत्येकाच्या देहामध्ये आहे. आणि देह तर नाश पावणारा आहे. देह सत्य नाही, ती माती आहे, तो जड आहे, नाश पावणार आहे, त्याला काहीच किंमत नाही. आपल्याला सांगतो देह म्हणजे आपली जशी वस्त्र जशी असतात ना तसाच देह. वस्त्र आणि देहामध्ये काही फरक नाही. आणि आपण नाहीतरी आपण काय करतो, तो जीव काय करतो, प्रत्येक जन्मात नवीन देह धारण. तो जीव एकच आहे, प्रत्येक जन्मात नवीन नवीन देह धारण. आपण नाही का आज एक ड्रेस घालता, उद्या एक ड्रेस, परवा एक ड्रेस, तेरवा एक ड्रेस. ड्रेस आपण रोज चेंज करतो. तसाच तो जीव काय करतो, प्रत्येक जन्मात नवीन देह धारण करतो, जुना देह टाकून देतो, पण जीव मात्र तोच असतो. जीव कसा असतो, तोच असतो. मग तसं जसा तो जीव नवीन देह धारण करतो तसंच आपण जशी नवीन नवीन कपडे धारण करावेत आणि जुने कपडे टाकून द्यावेत, रोज कपडे चेंज करावेत. तशा प्रकारे देहाचा आणि कपड्याचा जसा संबंध आहे तसा देहाचा आणि आत्म्याचा संबंध आहे. कपडे भारी जरी घातले, रेशमाची जरी कपडे घातली, एखाद्या मूर्खानं चांगलं सूट पॅन्ट घालून आला म्हणून त्याला काही सत्कार करतील का, आदर करतील का त्याचा. दारुडे आहे, किती चांगली कपडे घातली तरी त्याला किंमत नाही. बरोबर आहे का नाही. आणि एखाद्या साधूनं किती साधी जरी कपडे घातली तरी त्या साधूचा बहुमान कमी होत नाही. कलेक्टर पायजामा शर्टवर जरी आला तरी तो कलेक्टरच आहे. आणि झाडूवाला जरी टाय लावून आला तरी तो झाडूवालाच आहे. ते आपण विसरू शकतो ना. मग तशा प्रकारे कसं आहे तर देह महत्वाचा आहे. कपडे कोणती जरी घातली तरी देहाची किंमत बदलत नाही. तसं तो जीव आहे, त्या जीवानं कोणताही देह धारण केला तरी त्या जीवाची किंमत बदलत नाही. जीवाची किंमत बदलत नाही. मग राजा आहे, दरोडेखोर आहे, भिकारी आहे आणि डुक्कर आहे. हे चार, एक अतिशय उच्च आहे, एक मध्यम आहे, एक कनिष्ठ आहे आणि एक अतिशय नीच प्रकृतीचा आहे. परंतु सगळ्यांची किंमत मात्र एकच आहे. आणि नेहमी काय पाहिजे, आपली दृष्टी नेहमी आत्मतत्वाकडे पाठवायची आहे. दृष्टी कुठे पाठवायची, आत्म्याकडे दृष्टी पाठवायची. कपडे काय झाले, कपडे कोणाचे घातले, पाहुणे म्हणून गेलो, मग पाहुण्याची कपडे आपण घालतो का नाही, पाहुण्याची कपडे घालतो. कपड्याला महत्व नाही, कपडे चेंजेबल असतात, कपडे चेंजेबल असतात. परंतु तसाच देह आणि आत्मा यांचा संबंध आहे. देहाचा आणि जीवाचा सुद्धा संबंध नाही. मी तुम्हाला सांगतो, देहाचा जीवाचा जिथं संबंध नाही तिथं देहाचा आत्म्याचा संबंध असेल का, आहे का देहाचा आत्म्याचा संबंध. म्हणून ह्या देहामध्ये आत्मा असतो आणि तो आत्मा एकच आहे. म्हणून जेवढी राजाची किंमत तेवढीच भिकाऱ्याची किंमत. साधू जरी असला, जीवनमुक्त जरी असला, जरी जेवढी राजाची किंमत तेवढी भिकाऱ्याची किंमत, तेवढी साधूची किंमत आणि तेवढीच कुत्र्याची किंमत. सगळ्यांची किंमत कशी आहे, एक आहे. आणि म्हणूनच यालाच म्हणायचं समबुद्धी घेता समान श्रीहरी. तो आकार पाहायचा नाही, उपाधी पाहायची नाही. उपाधी पाहिजे नाही. तुम्ही दुकानातून साखर आणली, ती साखर तुम्ही मडक्यात ठेवा, डब्यात ठेवा, पिशवीमध्ये ठेवा, कुठे ठेवली तरी साखरेमध्ये काय बदल होतो का. तसा तो आत्मा कोणत्याही देहात जरी असला, बर तो कोणत्याही देहात जरी असला तरी त्या आत्म्याची किंमत आणि आत्म्याचं स्थान बदलत नाही, महत्व बदलत नाही. बर तर देहाची, इथं आत्म्याला काय देह आहे का, इथं देह आहे आत्म्याला, इथं देह आहे आत्म्याला, अनेक प्रकारचे देह आहे. इथं जो आत्मा विधेय आहे त्याला द्यायची गरज आहे का, आत्म्याला द्यायची गरज नाही आणि देहाने त्याचं काही बिघडतही नाही. बरोबर आहे का. आत्म्याला द्यायची गरज नाही, कारण त्याला काही पाहायचं नाही, काय ऐकायचं नाही, काही बोलायचं नाही.
तो पूर्ण आहे, तो तृप्त आहे, म्हणून त्याला काहीच करणं नाही. त्याला तहान लागत नाही, भूक लागत नाही, चहा लागत नाही, कॉफी लागत नाही, लग्नाला जावं लागत नाही, संघासाला जावं लागत नाही, आंघोळ करावं लागत नाही, कोणाच्या लग्नात जावं लागत नाही, कोणाच्या बारशाला जावं लागत नाही, दावा करावा लागत नाही. सगळ्यापासून आलं त्याला काही करणेच नाही. असा आत्मस्वरूपावर आपण आरूढ व्हायचं. काय करायचं आहे? अशा आत्मस्वरूपावर मी आत्मा आहे म्हणायचं, आत्म्याची लक्षण आपण धारण करून जगात वागायचे, तो जीवनमुक्त असतो. याने आत्म्याची लक्षणं धारण केलेली आहेत. राजा झाला, तो भिकारी होता, भिकारीच्या गळ्यामध्ये हत्तीनं माळ घातली, भिकारीच्या गळ्यामध्ये हत्तीनं माळ घातली आणि तो राजा झाला. आता तो भिकारी राहिला का? आता तो भिकारी राहिला नाही. आता त्याने भिकाऱ्याची लक्षणं टाकून द्यायची आहेत, राज लक्षणं त्याने धारण करायची आहेत, भरजरी वस्त्र धारण करायचे आहेत, सोनेरी सिंहासनावर त्यानं बसायचे आहे आणि सगळ्या प्रजेला आज्ञा करायची आहेत आणि हत्तीवर आरूढ होऊन फिरायचा. असं नाही करायचं. आता तो राजा झालाय, त्याने असं करायचं नाही. बरोबर आहे का नाही? हे असं जर करीत असेल त्याला राजा कसं म्हणायचं? असं करत असेल कसं? तेव्हा माहिती दृष्टांत सांगितलं होता. ते राजाची सून होती, ती वैद्याची पोरगी होती, राजा पोराला पटली, ती सून म्हणून घरात आली. बरोबर आहे ना? ती राजाची ती राजकुमाराची बायको आहे, सगळी राजाच्या राजावर सत्ता आहे, राजमाला ती वास्तव्य करते, पण तिला सवय कशाची? नाराज जे गो बाई, जे गो बाई. मग ती राजवाड्यात राहत असताना तिथं सगळं उरकलं का त्या दाशीला म्हणायची, जे ग बाईच्या, जे ग बाई बिस्किट. हे शब्द तिला, ही लक्षणं तिची नाहीत. मग भिकारी झाला, भिकारी होता, त्यानं राजलक्षणं धारण करायची, भिकाऱ्याची लक्षणं टाकून द्यायची. तसं आपण ब्रह्म झालो, आता ब्रह्माची लक्षणं धारण करायची आहेत आणि बद्धाची लक्षणं आपण टाकून द्यायची आहेत. परंतु म्हणायचं मी ब्रह्म आहे आणि लक्षणं बद्धाची. लक्षणं कशाची आहेत? बद्धाची लक्षणं आहेत. इथं आशा आहे, मोह आहे, ममता आहे, काम आहे, क्रोध आहे, निकृष्ट बुद्धी आहे. आणि म्हणतो मी गुरु आहे. शोभत गुरु पण त्याला शोभतं का? गुरु पण त्याला शोभत नाही. म्हणून कसं आहे तर ब्रह्मज्ञान तिथं शोभलं पाहिजे, गुरुत्व शोभलं. गुरु कोणी होईल पण गुरुत्व शोभलं पाहिजे त्याला. बरोबर आहे का नाही? गुरु होईल, नवरा कोणी होईल, तो नवरा म्हणतो शाळा करून माझ्या आईला सांगेन. नवरा कोणी होईल पण त्याला नवरे पण शोभलं पाहिजे ना. ती म्हणजे कान फाटी देऊ का? बरं नाही सांगायचं. तर काय बायकोला म्हणतो शाळा करू नको, माझ्या आईला सांगेन. ती म्हणजे कान फाटी देऊ का? बरं नाही सांगायचं. आता याला नवरा म्हणावं, याला बायको सांभाळता येईल. मग ब्रह्मपद सांभाळायचं. ब्रह्माची परिपूर्ण लक्षणं जर असतील तर ब्रह्मपद सांभाळता येईल. म्हणून कटाक्षण जीवनमुक्ताची लक्षणं आपल्यामध्ये सहज प्रकट झाली पाहिजेत. जीवनमुक्ताची लक्षणं कशी सहज प्रकट झाली पाहिजेत. त्याचा तो स्वभाव बांधला पाहिजे. आधी होता वाग्या, त्याचा झाला पाग्या, मूळ स्वभाव जाईना आणि त्याचा येळकोट राहीना. त्याचा येळकोट वैद्याची पोरगी म्हणावं का बाई, म्हणावं का तिनं, पण सवय नाही का? मग या सवयी सुद्धा जायला पाहिजे नाही का? त्याला काय म्हणायचं तर ब्रह्मपदाची लक्षणं जेव्हा आपण धारण करायचा, सिद्धाची लक्षणं सांगितलेली शास्त्रामध्ये. आता सिद्धाची लक्षणं जी असतात तो साधकाचा अभ्यास असतो. ध्यानात येतं का? सिद्धाची लक्षणं सांगितलेली आहेत, ही साधकाला आधारभूत उपदेश करणारी चिंतनासाठी सांगितलेले आहेत. ठीक आहे, टेस्ट हा खरंच सिद्ध आहे का हे पाहण्यासाठी नाही. कशा करता सिद्ध असा असतो, मग आपण ती माणूस तसं करता करता तसा होतो. बरोबर आहे का नाही? ती लक्षणं धारण करता करता तो काय होतो? तसा होतो. वैराग्याचा अभ्यास करता करता तो वैराग्य संपन्न होतो. ज्ञानाची लक्षणं धारण करता करता तो ज्ञान संपन्न होतो. आणि आसक्ती धारण करता करता तो बद्ध होतो. ध्यानात घे बरं का. आसक्ती जर आपण आसक्तीच्या मागे धावत जर सुटलो, आसक्ती ज्या क्षणी आपली पूर्ण आसक्ती सुटेल
आसक्ती देवाचं भजन करून देत नाही, बोध राहून देत नाही. आसक्ती माझं कोणी आहे म्हणून बैसा संतांची संगती, कळू आले कमळापती माझी नव्हतीच कोणी. एवढं सांगून ते तुकारामाला थांबले नाही. एवढं सांगून ते थांबले नाही. पुढे काय म्हणतात तर निश्चय. एवढे थांबलं नाही तर दृढ निश्चय म्हणजे आता तो ढाळणारा नाही. आणि अशी लक्षणं आपण चित्तामध्ये बाळगली. बरं, आधी अभ्यास करायला पाहिजे. त्यासाठी काय करायला पाहिजे? अभ्यास. वैशिष्ट्य म्हणतात रामचंद्र सर्व देवांचा देव आणि श्रेष्ठांचा श्रेष्ठ अशा या परमेश्वराची प्राप्ती. देवांचा देव, देवा इतकं मोठं कुणीच नाही. इतकं सुख, इतकं आनंद मी नेहमी सांगत असतो. षड्गुण ऐश्वर्य संपन्नता. एका परमात्म्याचा विचार जर केला, शेष म्हणजे आपल्या ठिकाणी 6 विकार आहेत. आपल्या ठिकाणी काय आहेत? 6 विकार आहेत. आणि परमात्म्याच्या ठिकाणी विकार तर नाहीच नाही, परंतु ऐश्वर्याची लक्षणं परमात्म्याच्या ठिकाणी आहेत. आणि ती लक्षणं, एकही लक्षण माणसात सापडायचं नाही, कुणातच सापडत नाही. ती फक्त परमेश्वराच्याच ठिकाणी असतात. त्याला म्हणायचं ऐश्वर्य. ऐश्वर्य म्हणजे काय? ऐश्वर्य शब्द कशापासून बनला? ईश्वर. त्यापासून ऐश्वर्य म्हणजे संपन्नता. ही लक्षणं फक्त ईश्वराच्याच ठिकाणी पाहायला मिळतात. आत्म्याची, राजाची लक्षणं भिकारीच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. पतिव्रतेची लक्षणं वेश्येच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. तसं साधूची लक्षणं बद्धाच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. तसं ईश्वराची लक्षणं सुद्धा माणसाच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. म्हणून एक लक्षण नाही तर 6 लक्षणं असतात. म्हणून त्याला अच्युत म्हणतात परमेश्वराला. अच्युत म्हणजे काय? जो कधीच च्युत होत नाही. म्हणून त्याला हरी विजय. एक अथांग ज्ञान, अथांग सामर्थ्य, ऐका यश, पराभव कोणीच नाही. कधीच नाही, कोणीच करू शकत नाही. अखंड यश, ऐका यश. स्त्री संपन्नताच आहे तिथं दैन्य दौर्बल्य कधीच नाही. यश, ऐका यश. स्त्री औदार्य. किती दिलं समुद्र असला, अहो कैक वर्षानुवर्ष सगळ्या जगाला तो समुद्र पाणी पुरवतोय. विचार करा, फार मोठा विचार आहे बरं का. तुम्हाला लक्षात येतं का? हा फार मोठा विचार आहे. सगळ्या जगाला कैक वर्ष समुद्र पाणी देतोय. आज इंच भरही कमी झाला नाही. पाणी येतं कुठून? पाणी येतं कुठून? सगळ्या जगानं पाण्याचा वापर केला. सगळं पाणी समुद्राला जात नाहीये. तुम्हाला चांगलं माहिती आहे. जातं सगळं पाणी समुद्राला. तरी एवढं पाणी हजारो वर्ष वापरून सुद्धा समुद्र इंचभर कमी झाला नाही. पाणी आलं कुठून? यालाच माहिती. ऐश्वर्य, औदार्यच आहेत. बरं, तो कंजूसपणा करत नाही. कंजूसपणा करत नाही. द्रौपदीने केलं होतं. 2 अंगठ्या होत्या. तसा तो नाही. भरभरून देतो परमात्मा, भरभरून देतो. म्हणूनच त्याला ईश्वर म्हणतात. यशस्वी, औदार्य, ज्ञान. त्याच्यासारखं ज्ञान कुठे? ज्ञानच येतो, साक्षात ज्ञान. ज्ञान म्हणजे ज्ञानाचा सूर्य आहे तो. तिथं कोणतीही गोष्ट त्याला माहीत नाही असं नाही, कळत नाही असं नाही, समजत नाही असं नाही, हे करता येत नाही असं नाही, वाटेन ते. आणि म्हणून तुकारामाला म्हणतात ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. आणि वर्मय त्याच्या इतकं मोठं. म्हणून परमेश्वराला जेव्हा भावानं शरण जावं, लोटांगण घालावं परमेश्वर. म्हणून काय सांगितलं? आता मी हे सांगतोय, मी कशाकरता सांगतोय? आपल्याला त्या तत्वावर आरूढ करण्याकरता मी तुम्हाला सांगतोय. संसार सांगतोय का? संसारातून निघल्याशिवाय, ब्रह्म बाहेर सोडल्याशिवाय सासरचं होता येत नाही. सासरच्या शाळा जर पाहिजे असतील तर बाहेरचा त्याग, बाहेर समोर टाकावं लागतं. ही जर समजा बाहेरची भरती जर करीत असेल, ह्या वेळेला चालली बाहेरला, चाललंय चोरून, मायला हे दे, मायला ते दे, मायला ते दे, मायला ते दे. कधी हिच्या आता चाव्या येतील का? चाव्या का?
सासरचं ही तिच्या डोक्यात नाही. तसं परमार्थ ज्याला हीच म्हणतो, आत्महीच, हे याच्या चित्तात नाही. मग तिथं मोक्ष येईल का चालून? म्हणून अनन्य भावानं, प्रेमानं. आणि देवाला भजन कसं आवडतं? अजून सांगतो तुम्हाला. देवाला भजन कसं आवडतं? प्रेमानं भजन आवडतं, प्रेमानं. त्याला प्रेम नाही म्हटलं शास्त्रामध्ये, शास्त्र त्याला प्रेम म्हणत नाही. कारण प्रेम हे सदोष असतं. प्रेम कसं असतं? सदोष. म्हणून शास्त्र त्याला भाव शब्द वापरतं. भाव हा कसा शुद्ध असतो. भाव आणि प्रेम. प्रेमात आसक्तीनं प्रेम निर्माण होऊ शकतं, परंतु भाव मात्र तसा. म्हणून भावे विन देव. पुढे पहा, सर्व देवांचा देव आणि श्रेष्ठांचा श्रेष्ठ अशा या परमेश्वराची प्राप्ती केवळ ज्ञानाने होते. मग ज्ञान नको का संपादन करायला? जप तपादी कर्मानुष्ठान करून देहाला आणि मनाला किती जरी शिरवले तरी त्याच्या योगे तो प्राप्त होत नाही. मग जप केलं, तप केलं, तीर्थयात्रा केल्या, किंवा हठयोग जरी केला, किंवा ती भोजनं घातली, दिंड्यांना जेवणं दिली, मठ बांधले, दिंड्या काढल्या, लोकांना कपडे वाटले, पानफळ्या घातल्या, त्यानं त्या देवाची प्राप्ती नाही. तिथं तुम्ही देह नाहीत तर तुम्ही ब्रह्म आहात. आणि तुम्ही देहाला चिकटला म्हणून 84 लाख युनीमध्ये भयंकर दुःख भोगता. हे ज्ञान त्याला झालं पाहिजे, म्हणजे ते ज्ञान त्याला प्राप्त होईल. मग तयातीची दिवशीच ते ज्ञान पावे निश्चित. ते ज्ञान त्याला शोध घेत येतं. चिंतन करायचं आहे, हे चिंतन करायचे. पहिलं महत्वाचा चिंतनाचा गाभा. पहिलं चिंतन म्हणजे मी देह नाही, देहभाव टाकायचा आहे. पहिला देहभाव टाकायचा आहे. आणि दुसरं आत्मभाव धारण करायचं आहे. चित्तात कोणाला साठवायचं? देवाला साठवायचं. सावता महाराजांच्या अंतःकरणात काय होतं? देव होतं. हनुमंताच्या अंतःकरणात काय होतं? देव होतं. मग आपल्या अंतःकरणात काय आहे? तेरा महत्व. अंतःकरणात देव असावा. असा विचार करावा, असा विचार करावा, असा विचार करावा की त्या विचारानं आपल्याला अशी प्रबळ इच्छा व्हावी की मला माझ्या अंतरात देव साठवायचा आहे, देवाला ठेवायचं आहे. त्या देवाची पूजा कुठं करायची? देवाऱ्यात नाही पूजा करायची. बरेच जण देवाऱ्यात पूजा करायची. देवाची पूजा कुठं करायची? अंतरात पूजा करायची. बाहेरची पूजा करणारे काय करतात? एवढी गंजगोळी असते, एवढी गंजगोळी असते. ती गंजगोळी एवढी होती, फार अंतरा एवढी होती. आता एवढीच आहे. होत नव्हतं तेवढंच वाचून होत नव्हतं तेवढं जोरात गंज घालतो, होत नसतं तेवढंच वाटलं. पण भाग्याचं होतं म्हणून वाचलं. काय झालं? भाग्याचं. पण नाकापासून सुरुवात करू दे. भाग्याचं होतं म्हणून वाचलं. लई केसाने, आतापर्यंत लई केसाने गळे कापले नाही का? काय झाले? लई केसाने गळे कापले. पण आता काय झाले? कानाला खडा लावलाय. आता काय झालं? कानाला खडा लावला. पण देवा काही कर, पाठवर माग, पोटव मारू. पण अजूनही ज्याच्यात जर दम असेल तो कोणाच्या बापाला गावायचा जिंदगी कोण. अशा पूजा काही कामाचे असल्या पूजा बाबा सांगायची बरं का. बाबा तरी मस्त सांगायची, मला काही सांगते. बाबा सांगायला लागले का सगळं मांडव हलायचा. असल्या पूजा करायच्या नाही. तर आज देवाऱ्यातल्या देवाची पूजा अशी असते. पण आंतरपूजा, साधनामध्ये प्रेम असावं, साधनामध्ये व्यवसाय नसावा. मूलकरीण काय करते? साधन मूलकर्णी सारखं नको, साधन घरमालकीनी सारखं असावं. साधन कसं असावं? प्रेम. घरमालकी जसं घरमालकीनं भांडी घासते आणि मूलकरीनं भांडी घासते, परंतु चित्त कसं? मालकीनी सारखं असावं. आलिप्तता कशी असावी? मूलकर्णी सारखी असावी. मूलकरीण 5 मिनिटात भांडी घासून टाकते. आलिप्त काही हो. चित्त कसं पाहिजे? मूलकर्णी सारखं पाहिजे. तर मनाला किती जरी शिनवले तरी त्याच्या योगे तो
प्राप्त होत नाही. किती मनाला देहाला कष्ट दिले, कष्टाला देव प्राप्त होत नाही. आपण लय उपवास केले, देव प्राप्त होत नाही. उन्हातानामध्ये बसून राहिलो, धरण कर, एवढं सांगितलं ना. आणि बाकी कशानेही आत्म्याची प्राप्ती नाही, तर फक्त आत्म्याच्या ज्ञानानेच आत्म्याची प्राप्ती आहे. त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न, साध्य, साधन, ज्ञान हेच एकमेव साधन आहे. दुसरे कोणतेही साधन नाही. मृगजला संबंधीची जलभ्रांती त्याच्या संबंधीच्या ज्ञानानेच एकदा नष्ट झाली. म्हणजे दुरी सर्प कधी नष्ट होईल, दुरीची प्राप्ती कधी होईल, दुरीच्या ज्ञानानेच होईल. बरोबर आहे ना. सूर्यप्रकाशाची प्राप्ती कशाला होईल, सूर्यप्रकाशाच्या ज्ञानानेच होईल. वरून आवरण जरी आला असलं किंवा दोरी सर्प जरी दिसत असला तरी हा सर्प नाही, ही दोरी आहे असं म्हणून आपण सर्पत्व बुद्धीतून टाकून दिलं. आधी सर्पत्व बुद्धीतून टाकून द्यायचं असतं, म्हणजे भीती टाकून द्यायची असते आणि मग त्या दोरीला हातात घ्यायचं असतं आणि मग ती दोरी म्हणायचं ही दोरी आहे. लागून नाही तिथं सर्प, ही दोरी आहे म्हणून कामाचं नाही, ही दोरी आहे. त्याला म्हणायचं दोरीची प्राप्ती. मी ब्रह्म आहे त्याला माहिती, ब्रह्मेश्वर हा गुरु सांगतो सुब्रह्मा आहे. कारण ह्यालाच खात्री राहील. असा उपदेश कुठे असतो, उपदेश करून कुणा असावा का, असा थरथर कापत असा. काय थरथर कापता एखाद्या नसल्या मग काय करायचं. असा उपदेश कच्चा असावा का पक्का असावा. कुंडली वरदारी विठ्ठल